तुम्हाला माहिती काल तो आंबडला एक भाडखाऊ पकडला होता तहसीलदार. त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलाय, म्हणजे इथल्या व्यवस्थेवरती हसावं की रडावं हे समजत नाही. 6,40,000ची लाच घेणार आहे म्हणून ज्या फिर्यादीने तक्रार दिली त्या फिर्यादीलाच अटक केली आहे. आता तो बी गुन्हेगार आहे, तो बी काही साऊ नाहीये. पण आतापर्यंत तुम्ही झोपले होते का? त्याच्यावरती एमपीडीए सारखे गुन्हे होते, वाळू चोरीचे गुन्हे होते. मग त्याने आंबडच्या तहसीलदाराला पकडून दिलं की पोलीस प्रशासन जागा झालं आणि त्या फिर्यादीला बी काल अटक केली आहे. म्हणजे सलाम आहे भाऊ. म्हणजे इथल्या सिस्टीमला, इथल्या प्रशासनाला सॅल्यूट आहे, अक्षरशः सॅल्यूट आहे. अरे तुम्ही का झोपा काढतात का रे? झोपा काढतात का? म्हणजे आता विचार करा तुम्ही, ज्या फिर्यादीने 6,40,000ची भाड घेताना जो तहसीलदार पकडून दिला त्याला सोडवण्यासाठीची तर हे खटाटोप नसेल ना. हा, तो गुन्हेगार आहे, त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत वगैरे वगैरे, मान्य, सगळं मान्य. मग हे तुम्हाला आधीच माहित होतं ना, ते गुन्हे काय काल झालेत का? आधीचेच होते. आतापर्यंत झोपले होते का? पण काही म्हणा, हा जो भाडखाऊ तहसीलदार आहे ना, काही दिवसामध्येच बाहेर येईल. कारण की इथली सिस्टीमच अशी आहे, इथं न्याय नाही भेटत हो. इथं फक्त अन्याय केला जातो आणि गोरगरिबांना त्रास दिला जातो. आता या गोष्टीमध्ये दोघे बी गुन्हेगार आहेत. पण सुटणार सगळ्यात लवकर तो भाडखाऊ तहसीलदार, ज्याने स्वतःच इमान 6 लाखामध्ये इकलं आणि आता स्वतःच्या सुटण्यासाठीच फिर्यादीवरती यंत्रणेमार्फत दबाव चालू आहे. चालू द्या, सगळे बघतीये जनता. कर्माचा फेरा तर फिरणारच आहे की. अवघड आहे सगळं.